आज गुलाबजामचा बेत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय आपण. थोडं घराचं काम चालू होतं म्हणून व्हिडिओ बनवता आले नाही मित्रांनो. पण आज बऱ्याच दिवसानंतर आणि तुम्ही नेहमीच मला सपोर्ट करत असतात. असेच व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. चांगले चांगले आम्ही कॉन्टेंट घेऊन येत जाऊ. थोडासा आम्हाला गॅप पडला, पण तरीही आपण आता नव्याने सुरुवात करत आहोत ह्या व्लॉगला. तर आज काय आहे, काय बेत आहे? गुलाबजाम. अच्छा, गुलाबजामचं आहे का? ओके. हे कोणते? हे दाखव जरा मला. ते गिफ्ट्स आहेत का? अच्छा, असं काय पेड प्रमोशन नाही आहे आपलं, पण तरी पण मी सांगून देतो की हे गिफ्ट्सचे आहेत. हे गिफ्टचं मिक्सचर आहे. कसं केलं हे आई तयार तू? आता हे पीठ सगळं हे केलं, आता ते सगळं मिक्स करायचं. म्हणजे नाही, पण मी काय म्हणतो, जेव्हा तू ते पावडर होतं, ते पावडर मध्येच होतं ना, ते पावडर फॉर्म होतं ना. मग त्याच्यात तू काय पाणी ऍड केलं का? करणार आहे. नाही, मग हे जे गुठळ्या दिसत आहे, ते पीठ ओलं असते तसं. ओलं असतं का तसं? म्हणजे मला वाटलं त्यामध्ये काय पाणी का डायरेक्ट दूध ऍड करतात का काय असं? टाकतात कोणी दूध पण. मग आता सध्या काय आपण टाकलेलं आहे का त्याच्यामध्ये? काय नाही, आता हे काय हे सगळं एकत्र करते. गाठी असतात ना, त्या अशा फोडून घ्यायच्या. ओके. पूर्ण म्हणजे ते गुठळ्या त्याच्या पूर्ण फोडून घ्यायच्या. हा, अशा पूर्ण फोडून घ्यायच्या. ओके. आणि आता हे 1.5 ग्लास पाणी ठेवले, म्हणजे आणि 1.5 वाटी साखर घातली ते पाक करायसाठी. म्हणजे हे पाक करण्याचं हे जे प्रमाण आहे ते 1.5 ग्लास पाणी आणि साखर, 1.5 वाटी साखर. ओके. म्हणजे त्याला ते चाशनी पाक म्हणतात ते. ओके. गुलाबजाम बनवते आई. कोणासाठी बनवते? सगळ्यांसाठी. काय पर्टिक्युलर एकासाठी बनवते का? जर माझ्या एकटीसाठी बनवले असते तर मी खाल्ले असते. मग नको खाऊ, मग राहू दे. आम्ही खातो ना. खाणार आहे मी तरी पण. मी बरं खायला येते मग. आज ना मला माझे छोटे छोटे स्टुडंट पण विचारत होते, मॅम देर इज युट्यूब चॅनल ना, यू आर हँडलिंग. आता हे जे चालू आहे हे ह्यामध्ये ना आपण 1.5 वाटी साखर टाकलेली होती. त्याला आता चांगली उकळी येत आहे त्या पाण्याला. आणि मग जेव्हा याला आहे ना असं चमच्याने आपण चेक करणार तार तुटते का नाही. तार तुटायला सुरुवात झाली म्हणजे त्याचा तो बरोबर असं पाक तयार व्हायला सुरुवात झाली असं समजायचं. आणि मग नंतर गॅस बंद करायचा, आहे नाही? आता हे हळूहळू आपण लाडू बनवायला सुरुवात केली पिठाची, बरोबर? ओके. बरं, मी हे जेव्हा बनवत असतो आपण लाडू याचे असे वळवत असतो तेव्हा हाताला तूप लावतात का? काहीच नाही लावायची गरज, याच्यामध्ये सगळं असतं. हो काय? त्याची चिकटत वगैरे नाही ना ते? काहीच नाही. ओके. चिकटीला काहीच नाही. हाताला अजिबात. अंदाजित याच्यामध्ये आता किती बनतील असं? आता 50-60 जास्त बनतील का? ओके. कोणी मोठे बनवतात म्हणून ते जास्त अजून कमी बनतात नाही का? मोठे होतात. अच्छा, म्हणजे ते तळल्यानंतर ना तळून आणि पाकामध्ये सोडल्यानंतर तेव्हा ते फुगून मोठे जास्त ते असे फुगून एकदम. डबल दिसेल आता. ओके. मुरतात ना ते त्यामुळे, बरोबर? आईला मदत करायची ना ते गुलाबजाम बनवायला. करणार आहे खायला. संपवायला मदत नाही म्हणत आहे मी, बनवायला. इम्पॉर्टंट काम आहे खाणं पण, नाही तर असे पडून जातात 2-3 दिवस. ते तर मी पण करू शकतो. खायचे. हो, ते तर मी पण करू शकतो ना. तुला देणार कोणी? मी ऑर्डर केलंय ते. काय असं आहे का? मग विकायला बस मग बाहेर. माझी इच्छा झालेली खायची. मी ऑर्डर केलं, ब्लिंकिट केलं मी. ब्लिंकिट तुला माहिती आहे ना मी हे करते काय यार, आपलं प्रमोशन करत असते मी प्रत्येकाचं. आज ब्लिंकिटचं करणार आहे. अच्छा, तर हे झाले आता आपले लाडू वळून. अंदाजित किती असतील हे? 59. मोजले तू? मोजले? ओके. आता याच्यामध्ये काय टाकलेलं आहे? बरं, ही चाशणी तयार झाली का? हा, झाले. पाक तयार झाला का? ओके. आणि हे काय ह्यामध्ये आपण तेल वापरलंय का वनस्पती तूप वापर? वनस्पती तूप म्हणजे डालडा. ओके. आता त्यामध्ये हळूहळू आपण हे सोडत जाणार आहे. गॅस कमी करायचा. अच्छा, हलका एकदम गॅस ठेवलेला वाटतं. पूर्ण बारीक एकदम हलका ठेवलेला आहे. ओके. कारण ते गरम हे केलं ना, मग जास्त ते करपून जातात, बरोबर? हे बघा असे सोडायचं. मस्त एकदम झाले ते यार, ब्राऊन शेड मध्ये. खतरनाक. मग काय बघ किती कमी गॅस केला. अच्छा, तू ऑर्डर केली म्हणून झालेत का? इथं मेहनत करणाऱ्याला म्हणजे काय किंमतच नाहीये. तुझं ऑर्डर केल्याने होतं का ते? ऑर्डर केल्यावर खबर पण काय माहित नाही का प्रोला 3 डोळे असतात. हे आता झालेले आहेत तळून, बरोबर? हे गोळे आता काय आहे? याच्यामध्ये सोडायचे का? अच्छा, ह्या पाकात सोडायचे का? ओके. पाकात सोडतो. हा, एवढा पाक पुरेसा आहे का त्याला? चिक्कार होतो. ओके. आणि किती वेळ ठेवणार आपण? ते ठेवत एक अर्धा 1 तास. हो काय?
मग नंतर ते काढून घ्यायचं दुसऱ्या एखाद्या कोमल भांड्यामध्ये. आज मस्त बेत आहे जेवणानंतर. तुम्हाला एक एक देणार. चाल फाट. कशी दिसायला बघ, छान, मस्त तुम्हाला एक एक देणार. दिसले का छान. मस्त एकदम. जरा ते हलका फुलका असा चॉकलेटी ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्याच्यावरती जे पाक पडलेलं आहे ते एकदम गुळगुळीत आणि चकाकदार एकदम दिसत आहे ते. सेम माझ्यासारखा. हा हा, चकाकदार म्हणलं मी, भाकासदार नाही म्हणलं मी. गुळगुळीत एक. तर मित्रांनो आपले गुलाबजाम रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. बघा किती छान कलर आलेला आहे आणि मस्त त्याला पाक बघा कसा एकदम रसाळ रसाळ दिसत आहे का नाही. बघू आता आपण याची एक रिॲक्शन घेऊया. आई जरा दाखव बरं. कोमल ए, कोमल खाऊन ए, बघ कोमल थोडस. कोमल एक खाऊन बघ. बघ ग खाऊन. चटका बसेल बघ, गरम आहे. कोण भाजेल. छान आहे का? सेम माझ्यासारखे झालेत. अच्छा म्हणजे काळे काळ्या काळ्या. काळ्या हट.